नमस्कार दोस्तों, आपका स्वागत है आपका GRL न्यूज में। शहर की खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए। धन्यवाद। धर्मांतरण के खिलाफ उल्लासनगर में हिंदुओं का आक्रोश, हजारों की भीड़ ने किया विरोध प्रदर्शन। विश्व हिंदू परिषद ने 17 अगस्त 2024 को लव जिहाद और धर्मांतर के खिलाफ एक भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा निकाला। यह मोर्चा काली माता मंदिर, समता नगर से तहसीलदार कार्यालय तक निकाला गया। इस मोर्चे में आमदार रितेश राणे, उल्लासनगर विधानसभा आमदार श्री कुमार आयलानी, भाजपा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी, विधानसभा चुनाव प्रमुख जमनू पुरसवानी, सिंधी साहित्य अकादमी कार्याध्यक्ष महेश सुखरामनी, बदलापुर के पूर्व नगराध्यक्ष राम पातकर, किशोर वनवारी, दीपक छतलानी, सिंधु शर्मा और विश्व हिंदू परिषद के पदाधिकारी सहित बड़ी संख्या में नागरिक शामिल हुए। मोर्चे का उद्देश्य लव जिहाद और धर्मांतर के खिलाफ जागरूकता फैलाना और सरकार से कार्रवाई की मांग करना था। मोर्चे में शामिल लोगों ने लव जिहाद और धर्मांतर के खिलाफ नारे लगाए और सरकार से कार्रवाई की मांग की। अपने काम आएगा 20 तारीख को अपने प्रोग्राम आलेगा पाठीमागचे जय जय श्री राम। संख्या मैडम ने पर माजी वीडियो बरोबर आहे ना? बरोबर पण बोलताय ऐकायला वाटलं पाहिजे। आणि काय चाललंय तुमच्या उल्हासनगरमध्ये? कोणाची हिंमत वाढत चालली आहे ही सगळी माहिती आता माझ्या अगोदर मान्यवरांनी दिली घेतला। तुम्हाला माहित नाही कोण करतंय, कुठल्या भाषेमध्ये होतंय, कुठल्या अधिकारी कोणाला मदत करतोय, कुठल्या
कोणाची भरवाई येऊन इथे मस्ती करतोय तो तर सलीम चौधरी नावाचा भडवा आहे तो बाबा अन्सारी नावाचा भडवा आहे तो आतापर्यंत जिवंत काय हा प्रश्न तुम्हाला माहित नाही आपल्या राजवट पद्धतीने आपल्या हिंदू मुलींना बर्बाद केलं जातंय आपल्या हिंदू मुलींना बर्बाद केलं जातंय मी आता त्या दृष्टी चौधरीच्या घरी जाऊन आलोय ती आई माझ्या समोर बसलेली त्याच्या वडील आणि त्याचा भाऊ तिचा भाऊ माझ्यासमोर बसलेला तिच्या आईच्या डोळ्यातून अश्रू बंद होत नव्हते ती बोलत होती नितेशजी माझ्या मुलीला कशी माझ्याकडे आणा माझ्या मुलीला बर्बाद करून टाकतील तिला एका फ्लॅट मध्ये त्या भडव्या जिहाद्यांनी ठेवलेलं आहे रोज तिचे 10 हे जिहादी तिथे रोज तिच्याकडे जातात काय होत असेल तिच्या फ्लॅट मध्ये तिला सांगितलं जातंय तुला इस्लाम स्वीकारायचं असेल तर या 10 लोकांबरोबर तुला राहायला लागेल रोज वेगवेगळे 10 जाऊन जातात तिकडे आणि ती माझी हिंदू बहीण काही करू शकत नाही काही करू शकत नाही तिचे वडील मला बोलत होते की तिचा वाढदिवस होता दरवर्षी ते लोक एकत्र वाढदिवस साजरा करतात तिचा भावाचा आणि तिचा एकच दिवस वाढदिवस असतो आणि या वर्षी जेव्हा ती घरी नव्हती म्हणून तिचे वडील तिला केक घेऊन त्या फ्लॅटवर त्या घरावर जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा पोलिसांनी तिला फोन करून सांगितलं तिच्या वडिलांनी फोन केला पोलिसांनी तिच्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं तुझ्या मुलीला भेटायचं नाही तू तिथून निघून जा मी इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगतो तुम्ही सरकार कोणाचं आहे लक्षात ठेवा गेल्यानंतर काय जलवा दाखवा कायदा आला ही हिंमत कशी वाटली आहे पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगेल सरकार कोणाचं आहे गृहमंत्री कोणाचं आहे तुम्हाला अगर या बिर्याणीची एवढी आवड असेल ना तर आयुष्यभरचं पार्सल करण्याचं नियोजन मीच करतो पण पोलीस खात्यात राहण्याचा अधिकाऱ्यांना आजही जाता जाता त्या दृष्टीच्या घरी गेलेलो तिथे रात्रीच्या हाकेच्या अंतरावर एक घर आहे त्या घराच्या आतमध्ये मस्जिद बांधली आहे दररोज त्या घरामध्ये धर्मांतर होतं समोर बसलेल्या अधिकाऱ्याला माहिती होतं की इथे धर्मांतर होत आहे आणि हिंदू मुलींना तिथे आणलं जात आहे तरी अधिकारी काय कार्य करत नाही इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सांगेल तुम्हाला अगर जमत नाही ना तुम्हाला अगर त्यांना अंगावर घ्यायचं नाही जाऊन दे एका बाजूला राहून दे फक्त 1 दिवसाची सुट्टी द्या आणि हिंदूंवर सोपून टाका तुम्ही तुमच्या मोबाईल बंद करून टाका आणि आम्हाला फक्त 24 तास द्या नाही प्रत्येक या हिरव्या सापाला ठेचून मारून टाकले ना पण आम्ही काही गप्प बसून मार खात बसणार नाही आमच्या माता भगिनींना सरळ पद्धतीने धर्मांतर केलं जात आहे माझी ती दृष्टी बहीण अगर माझं भाषण ऐकत असेल तिच्या आजूबाजूचे भडवे ऐकत असतील तर त्याला सांगेल सबको चुन चुन के मारेंगे हम लोग माझ्या त्या बहिणीला तुम्ही योग्य वेळी अगर तिच्या घरी पाठवलं नाही तर मी तुम्हाला आज सांगून ठेवतो तुमच्या अशा चेहऱ्याची अवस्था करू ते तुमच्या आप्पा आणि आम्ही तुम्हाला ओळखू पण शकणार आमच्या धर्माचा विषय झालेला आहे आमच्या घरातल्या माता भगिनी पळवल्या जात आहे आमच्या हिंदू धर्मावर आले जात आहे त्या दृष्टीच्या घरी जेव्हा तिची आई मला सांगत होती तिची आई मला सांगते की ते जे काही 5-10 भडवे तिच्या घरी आले आणि तिचं घरातलं मंदिर पण त्या लोकांनी जाळून टाकलं घरातलं मंदिर पण जाळून टाकलं एक विचार करा आज एका दृष्टीच्या घरी अगर होत असेल तर उद्या तुमच्या प्रत्येकाच्या घरात हे कधी ना कधीतरी व्हायला कशाला थांबतील ते दृष्टीकडे त्याला माहिती आहे का दृष्टी चौधरीला जेव्हा आम्ही अटक केलं आम्ही धर्मांतर केलं
तेव्हा कोण काही बोललं नाही, हिंदू गप्प राहिले. घरी आम्ही घुसलो तरी आम्हाला काय होणार नाही अशी भावना या जिहादाची तयार होईल. म्हणून बांधवांनो, भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आज आपल्या धर्माला तुमची गरज आहे. तुम्ही ह्या सगळ्या मागण्या, तुम्ही हे सगळे निवेदन देण्याचे तेव्हा देऊन टाकू. पण आज अगर हिंदू म्हणून तुम्ही जागृत राहिला नाही तर तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही. एवढे हे हिरवे साप पडवायला लागते. आम्ही सगळे जण तुमच्या बरोबर आहोत. ताकदीने हे सरकार पण तुमच्या बरोबर आहे. तुम्ही फक्त सहन करायचं बंद करा. हे जे काही फक्त घोषणा दिल्या जातात, हम तुम्हाला त्याचा आगे बढो, त्यांना 4-5 लोकांना झोपवा, विदेश राणीला फोन करा, तुम्हाला घरी पाठवण्याची जबाबदारी माझी असेल. आज तुम्ही विचार करा, हिंदू संघटित झाले, कोणत्याच्या निमित्ताने पोलीस फोर्स बघा केवढी लावायला लागली. ही आहे हिंदूंची ताकद. तुम्ही 3-4 तास एकत्र आलात, हे बघा पोलिसांची हवा सगळ्यांची टाईट झालेली आहे. तसंच तुम्ही जेव्हा जेव्हा कुठल्या हिंदूवर अन्याय होईल, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.